आज आपण बनवतोय रक्षाबंधन विशेष विड्याच्या पानाची खीर। तर इथे काजू बदाम घेतलेले आहेत आणि बदाम मी भिजत ठेवले ते सकाळी 2 वेलची आणि थोडासा मी खवा घेतलेला आहे, छोटी वाटी साखर घेतलेली आहे। आता इथे पाने मी धुवून स्वच्छ कोरडे करून घेतलेले आहेत, त्याचे देठ काढून टाकू आणि बारीक कट करून घेऊ। व आपल्याला हे मिक्सरला एकदम बारीक फाईन वाटून घ्यायचे। जेवढं प्लेन वाटून घेता येईल तेवढं एकदम छान लागते खीर आपली। आणि काजू बदाम असे तुकडे करून टाकण्यापेक्षा असे वाटून टाकलेले एकदम छान लागतात, टेस्ट पण छान लागते। तर सर्व आपण याच्यात काजू बदाम, थोडासा खवा, वेलची असं बारीक वाटून घेऊ आणि नंतर त्याच्यात तांदूळ टाकून देऊ। तांदूळ पण मी सकाळीच भिजत ठेवले होते। थोडंसं पाणी टाकून परत एकदा आपण वाटून घेऊ। त्यात खवा टाकून मी परत वाटून घेतलेला आहे आणि इथं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर, ते थोडंसं गरम करून मी कमी करून घेतलं होतं, म्हणजे आपली खीर एकदम मस्त टेस्टी अशी होती। आणि सतत हलवत राहायचं म्हणजे आपल्या त्यात गाठी नाही झाल्या पाहिजे। आणि नंतर आपल्याला त्याच्यात साखर टाकायची। साखर टाकल्याच्या नंतर परत आपल्याला 5 मिनिटं तरी शिजून घ्यायचे। तर बघा आपली खीर तयार आहे, विड्याच्या पानाची खीर तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना